नमस्कार. डीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. कोकणात समाधानकारक पाऊस गायब, 75% आर्द्रतेमुळे उकाड्याने नागरिक हैराण. स्मार्ट मीटर मध्ये छुपा कॅमेरा नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, खेड महावितरणाचा खुलासा. पालघर दंडवाडी भर दिवसा बिबट्याचं दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, वन विभागाकडून सतर्कतेचं आवाहन. चवे देऊळ काटल शिल्पाची सांस्कृतिक कार्यमंत्री ऍडव्होकेट आशिष शेलार यांच्याकडून पाहणी. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील चोरी प्रकरणी रत्नागिरी ठाकरे गटाकडून निषेध, महाआरतीद्वारे व्यक्त केला संताप. सविस्तर वृत्त. जुलै महिना अर्धा संपत आला तरी कोकणात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी केवळ 11.14% पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने पुढील काही दिवस केवळ ढगाळ हवामान आणि तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवला. सध्या किनारपट्टीच्या भागात पाऊस वाहून आणणारे मुख्य ढग खूपच कमी असल्याने पावसाचा जोर पूर्णपणे ओसरलाय. दुसरीकडे पाऊस नसल्यामुळे कोकण किनारपट्टी भागात दमट हवामान प्रचंड वाढले. सध्या हवेतील आर्द्रता 75% पोहोचल्याने नागरिकांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागतोय. पावसाळा सुरू असूनही केवळ तुरळक सरी आणि कडक उन्हामुळे घामाच्या धारा वाहत असून कोकण किनारपट्टी वासीय या वातावरणाने पुरते हैराण झाले. खेड महावितरण कार्यालयात स्मार्ट मीटर बाबत नागरिकांमध्ये असलेल्या गैरसमजांचं निरसन करण्यासाठी विशेष परिसंवादाचं आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता श्री बाबरेकर यांनी स्मार्ट मीटर मध्ये कोणताही छुपा कॅमेरा नसल्याचं स्पष्ट केलं. स्मार्ट मीटर मध्ये केवळ कम्युनिकेशन पोर्ट असून त्याचा वापर मीटर मधील माहिती घेण्यासाठी आणि आवश्यक अपडेट करण्यासाठी केला जातो असं त्यांनी सांगितलं. तसेच वीज बिल जास्त येण्यास स्मार्ट मीटरला जबाबदार धरता येणार नाही. स्मार्ट मीटर हे केवळ वीज वापराचं अचूक मोजमाप करणारं आधुनिक उपकरण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अनेक ग्राहकांना महाराष्ट्र वीज नियामक आयोग अर्थात NERC च्या वीज दरातील बारकावे माहित नसल्याने गैरसमज निर्माण होत असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. घरगुती ग्राहकांना कमी वीज दराचा लाभ तसेच व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांना टॅरिफ बेनिफिट मिळण्यासाठी स्मार्ट मीटर उपयुक्त ठरणार असून जुन्या मीटरमध्ये हे लाभ मिळणार नाहीत असंही बाबरेकर यांनी सांगितलं. यामुळे स्मार्ट मीटर बाबत घाबरण्याचं कोणतेही कारण नसून इतर आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणेच ही देखील वीज मोजण्याची नवी आणि विश्वासार्ह तंत्रज्ञान प्रणाली असल्याचं महावितरणानं नागरिकांना आवाहन केलंय. आजच्या पत्रकार परिषदेचा जो मुख्य विषय आहे तो म्हणजे स्मार्ट मीटर बद्दल समाजामध्ये असणारा जो गैरसमज आहे, विशेषतः तो कॅमेरा हे प्रकरण काय आहे आणि स्मार्ट मीटर कशा प्रकारे सुरक्षित आहेत आणि हे जे समाजात पसरलेले जे गैरसमज आहेत त्याबद्दल पहिलं तुम्ही क्लिअरिफिकेशन द्या. माझ्याकडे हे जिनस कंपनीचं सिंगल फेस स्मार्ट मीटर आहे. या स्मार्ट मीटरमध्ये कोणत्याही प्रकारचा कॅमेरा नाही, कॅमेरा अजिबात नाही. याला फक्त एक कम्युनिकेशन पोर्ट असतो जो या काळ्या झडपेने झाकला गेलेला आहे. एक कम्युनिकेशन पोर्ट दिसतो. या कम्युनिकेशन पोर्टला आम्हाला याच्यातला डाटा घेणे किंवा याच्यात काही सुधारणा असेल, काही सॉफ्टवेअरचा अपडेट असेल तर तो अपडेट करणे एवढाच त्याचा उपयोग आहे. इतर वेळेस ही काळी झडप लावलेली असते. याच्यात कोणत्याही प्रकारचा कॅमेरा नाही. दुसरी गोष्ट, स्मार्ट मीटरबद्दल जे गैरसमज आहेत, बिल जास्त येणं किंवा नवीन जुन्या मीटरला बिल येत नव्हतं आणि नवीन मीटरला जास्त बिल येतं, त्याबद्दल काय सांगाल? नाही, तसं स्मार्ट मीटरला दोष देता येणार नाही, कारण की स्मार्ट मीटर हे फक्त वीज मापन यंत्र आहे. हे अचूक आणि एकदम
कमी लोड देखील नोंदवणारं वीज मापन यंत्र आहे. त्याच्यामुळे घरातल्या छोट्या चार्जरचा देखील आपला वापर आणि मोठ्यातला मोठा AC किंवा पाण्याची मोटर, मिक्सर, फ्रीजचा देखील वापर हे मोजत असतो. घरात आपला गॅजेट्स वाढलेले असतात, TV आपल्या वापर वाढलेलं असतं, हवामानातल्या बदलांनी आपला वापर देखील कमी जास्त होत असतो. ते सगळं अचूक नोंदवलेलं असतं. त्यामुळे ते आपल्याला वीज वाढल्यासारखं वाटतं. त्यामुळे हे काही असं याला काही टेस्टेड मीटर आहे, गॅरंटेड मीटर आहे. याची जबाबदारी कंपनीने स्वीकारलेली आहे. याच्यात कंपनीचे मॅन्युफॅक्चररचे सील असतात, याची नोंदी असतात सगळ्याकडे. कोणी काही जर का डाऊट असेल तर आमचे चाचणी विभाग त्याच्या दारी घरी किंवा आमच्या प्रयोगशाळेत त्या चाचणी करून सिद्ध करून देऊ शकतात की या मीटर अजिबात फास्ट नाही आहे. की ग्राहकांनी स्मार्ट मीटर का घ्यावे? कारण तुम्ही म्हटलात 1 तारखेपासून ते कंपल्सरी झालेलं आहे. तर ग्राहकांना काय सांगाल तुम्ही? ग्राहकांना हे सांगेल की बऱ्याच सामान्य ग्राहकांना जे MERCची दर संकेतची जी ऑर्डर असते त्याचे बारकावे माहीत नसतात. घरगुती ग्राहकांना वीज दर कमी करणे आणि व्यापाऱ्यांना आणि औद्योगिक वापराला देखील टॅरिफ ऑर्डरनुसार सगळे बेनिफिट पास ऑन करण्यासाठी अत्यंत कॉम्प्लेक्स मोजणी असते. दिवसाच्या प्रत्येक भागाला, प्रत्येक स्लॉटला मोजणी करावी लागते. त्या मोजणीनुसार ते दरसंकेतनुसार ते सगळं बिल कॅल्क्युलेट होत असतं. ती फॅसिलिटी या स्मार्ट मीटरमध्येच आहे. जुनं मीटर फक्त सरसकट वापर मोजतं. जुने मीटर जर का ठेवले तर दर संकेतात जे काही ग्राहकांसाठी, औद्योगिक घरगुती ग्राहकांसाठी, औद्योगिक ग्राहकांसाठी जे काही सगळे सूट दिलेले आहेत किंवा त्यांनी त्यांची पॉवर क्वालिटी म्हणा किंवा पॉवर फॅक्टर चांगला ठेवले त्याच्याबद्दल त्यांना इन्सेंटिव्हाइज केलेलं आहे. ते कोणतेही बेनिफिट त्यांना मिळणार नाही. ते सगळे बेनिफिट त्यांना मिळावेत म्हणून हा सगळा म्हणजे राज्यात हा सगळा मीटर बदलायचा प्रोग्राम चालूच आहे, देशभर देखील चालू. नागरिकांना आवाहन करेल मी की याला घाबरण्यासारखं काही नाही. हे अत्यंत, आपण जसं आपले गॅजेट्स अपग्रेड करतो, मोटरसायकल, TV, मोबाईल, आपलं घर अपडेट करतो, सगळं नवीन टेक्नॉलॉजी स्वीकारतो, ते अंगीकारतो, तसंच हे वीज मोजण्याचं नवीन आधुनिक पद्धत आहे. आणि जे काही मी पुन्हा सांगेन की जे काही दरसंकेतमधले जे काही बारकावे असतात ते फार क्लिष्ट आहेत. ते सामान्य माणसांना समजणं थोडंसं अवघड नाही आहे, पण खूप लक्ष देऊन समजून घ्यावं लागतं. तर हे सगळे प्रकारचे सॉफ्टवेअर प्रोग्राम याच्यात असतात आणि त्यांनी जे काही शिस्त पाळली, पॉवर क्वालिटी व्यवस्थित ठेवली, त्याचे जे काही पॉवर फॅक्टर व्यवस्थित ठेवलं, तर हार्मोनिक्स कंट्रोलमध्ये ठेवले, तर हे जे काही सगळे आमचे जे काही मार्कर्स आहेत, पॉवर क्वालिटीचे मार्कर्स आहेत किंवा युजिंग करण्याचे मार्कर्स आहेत, ते मार्कर्स जर का त्यांनी चांगले ठेवले तर त्याला खूप इन्सेंटिव्ह देतात. आणि ते इन्सेंटिव्ह किती द्यावे, कसे द्यावे हे मोजण्यासाठी या मीटरशिवाय पर्याय नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पालगड दंडवाडी येथे भर दिवसा बिबट्याचं दर्शन झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. 12 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बिबट्याच्या वावराची माहिती मिळताच नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. लहान मुलांना एकटं बाहेर पाठवू नये, शक्यतो एकटं फिरणं टाळावं, तसेच शेतमळे किंवा निर्जन भागात जाताना समूहाने जाण्याचा सल्ला देण्यात आलाय. पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावीत आणि बिबट्याचं पुन्हा दर्शन झाल्यास त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न न करता तात्काळ वनविभाग किंवा स्थानिक प्रशासनाला माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलंय. अटॅक बिटॅक करायची म्हणून हाय तो बघितला का? अटॅक नाही करू शकत गाडीवरती आपल्या. अरे भाई दिसला का? दिसतं ना आपण? दिसला का? बिबट्या थांब ना, अजून हलू नको. तुम्हाला कॅमेरा हलू पाहिजे, तुम्हाला हे फोकस आले. केला कॉल? माझ्याकडेच बघतो तो. हल्ला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी आपल्या रत्नागिरी दौऱ्यात रत्नागिरीतील चवेल देऊळ येथील जागतिक महत्वाच्या कातळ शिल्पांना भेट देऊन त्यांची सविस्तर पाहणी केली. तसेच
येथे सुरू करण्यात आलेल्या विशेष सोविनियर शॉपचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी आमदार प्रमोद जठार, आमदार किरण सामंत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे आदी उपस्थित होते. देऊळ येथील कातळ शिल्पांमध्ये तत्कालीन प्राणी जगताचे अत्यंत वैविध्यपूर्ण, तपशीलवार आणि जिवंत चित्रण पाहायला मिळतं. 15 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद अशा विस्तीर्ण खडकावर पसरलेल्या या चित्रसमूहामध्ये 60 पेक्षा अधिक खोल चित्ररचना आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री श्री शेलार यांनी या सर्व ऐतिहासिक चित्ररचनांची अतिशय बारकाईने पाहणी करत या ठेव्यांचं जतन करण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अयोध्या येथील श्रीराम मंदिरात झालेल्या कथित चोरीच्या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रत्नागिरी शहरात आंदोलन करण्यात आलं. राम आणि परिसरातील श्रीराम मंदिरात महाआरती करून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक प्रमोद शेरे यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची मुख्य महाआरती करण्यात आली. ही महाआरती शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख मयुरेश्वर पाटील आणि शहर प्रमुख प्रशांत साळुंके यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. चोरट्यांचा सर्वनाश कर अशी प्रार्थना प्रभू श्रीरामाच्या चरणी केल्याचं प्रमोद शेरे यांनी सांगितलं. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महाआरतीनंतर उपस्थितांनी चोरीच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. महिला आघाडी आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचाही या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग होता. सर्वप्रथम या आपल्या इथे जे अयोध्येला राम मंदिर झालं त्यासाठी असाच ताकदीने आम्ही बाहेर पडलो होतो आणि संपूर्ण समाजाने, सर्व समाजाने सहकार्य दिलं. भरपूर पैसे राम मंदिर बांधायला दिले, परंतु त्याच मंदिरात आज एक इतका मोठा भ्रष्टाचार झालेला आहे की हिंदुत्वाच्या नावावर पैसे घेतले गेले आणि हिंदुत्व कसं आहे हे दाखवले. पण त्यातलं हिंदू आम्ही मानत नाही. ते हिंदुत्व आम्ही जे आहोत ते कट्टर हिंदू आहोत. आणि अशा प्रकारचा जो घोटाळा झालेला आहे, 1-1 किलोच्या सोन्याच्या विटा, 1-1 किलोच्या चांदीच्या विटा, अशा 200-200 विटा, पैसे, हिरे माणके सगळे ज्यांनी नेलेले आहेत. प्रभू रामचंद्राला आणि मारुतीरायाला एवढंच सांगितलं, तू सर्व आहेस. ज्यांनी म्हणून हा भ्रष्टाचार केलेला आहे याला तुझ्या गदेने सर्वनाश कर आणि अशी प्रवृत्ती या संपूर्ण भारतातनं नव्हे तर जगातनं बाहेर काढून टाक आणि सगळ्यांचं भलं कर. प्रभू श्री रामचंद्र की जय. रामचंद्र की जय. नमन, खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी या लोककला प्रकारांचा समावेश लोककला अनुदान योजनेत करण्यात आलाय. त्याचप्रमाणे येत्या महिनाभरात भजन कलेचाही लोककला अनुदान योजनेत समावेश करणार असल्याची घोषणा राज्याचे माहिती, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी रत्नागिरी येथे केली. याशिवाय कोकणात मराठी सिनेमा महोत्सव आयोजित करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रचारासाठी नमन, खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी या लोककला प्रकारांचा समावेश लोककला अनुदान योजनेत केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करण्यासाठी नमन लोककला रत्नागिरी जिल्हा मातृसंस्था, कोकण नमन कला मंच, रत्नागिरी तालुका संस्था, कलगीतुरा समाज उन्नती मंडळ, रत्नागिरी जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत आदी उपस्थित होते. शुक्रवार दिनांक 17 जुलै 2026 रोजी जुलै 2026 ते सप्टेंबर 2026 या 3 महिन्यांच्या कालावधीसाठी विशेष संभाव्य टंचाई कृती आराखडा प्राधान्यानं तयार करण्याबाबत तसेच सिंधुरत्न समृद्ध योजना 25-26 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दुधाळ गट खरेदी अनुदान वितरण समारंभ सोहळा वैश्यभवन खेड येथे सकाळी 11 वाजता आणि स्वर्गीय मीनाताई ठाकरे सभागृह येथे दुपारी 3 वाजता शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री श्री रामदासभाई कदम, गृह राज्यमंत्री माननीय श्री योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
तरी सर्व शिवसेना, युवा सेना, युवती सेना, महिला आघाडी आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावं असं आवाहन शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी केलं. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा दाभली जांभूवाडी या शाळेतील इयत्ता 5वीतील विद्यार्थी अंशुमन विनय सुतार यांनी 242 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत विसावा आणि रुद्र सुनील गुंडेकर यांनी 212 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत 100वा येण्याचा मान मिळवला. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा सावंत, वर्ग शिक्षिका वंदना नगारे, उपशिक्षिका प्रणिता सावंत यांचं त्यांना अनमोल मार्गदर्शन लाभलं. विद्यार्थ्यांच्या या स्तुत्य आणि स्पृहणीय यशाबद्दल गट शिक्षण अधिकारी संतोष भोसले, विस्तार अधिकारी शिक्षण प्रभाग लवेल सुवर्ण बारके, केंद्र प्रमुख केंद्र लवेल चव्हाण आणि शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ आणि शिक्षण प्रेमी ग्रामस्थ यांच्यातर्फे या गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यात आलं. सरोदे समाज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित टेकवली कार्यक्षेत्र संपूर्ण रत्नागिरी जिल्हा या पतसंस्थेच्या संचालकपदी नरेश शंकर इदाते यांची निवड करण्यात आली. या निवडीबाबत पद्मश्री कर्मवीर दादा इदाते, समरसता प्रतिष्ठान वाकवली, सरोदे समाज विकास सेवा मंडळ दापोली खेड आणि मित्र परिवारातर्फे त्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. जिल्हा परिषद शाळा मुर्डे नंबर 1 येथे 16 जुलै 2026 रोजी लायन रोहन मिचारे, मोरे सेल्स तथा खजिनदार लायन संदीप मोरे यांच्या सौजन्याने शैक्षणिक साहित्य वाटप या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आलं. या प्रसंगी अध्यक्ष लायन अविनाश दळवी, माजी अध्यक्ष सुरेश चिकणे, मुर्डे गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ श्यामसुंदर दळवी, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष प्रकाश शिबे, मुख्याध्यापक मोरे मॅडम, सहशिक्षिका भोसले मॅडम, सहशिक्षक अनंत मोहिते सर आदी उपस्थित होते. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.